नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र डॉक्टर हेमंत उद्धव सहस्रबुद्धे. मित्रांनो, श्रीरामनवमीच्या निमित्ताने आपण आज या व्हिडिओमध्ये श्रीराम यांचा जन्म कसा झाला, त्यांचं कुळ, रामनामाचा महिमा आणि रामनामाची वेगळी माहिती, भारताबाहेर रामायण कुठे-कुठे वाचलं जातं, मानलं जातं, ही माहिती आणि आपल्याला रामायणातली अजून कधीही न ऐकलेली माहिती आपण जी माहिती कधी अजून ऐकलेली नाहीये, जी आपल्याला अपरिचित आहे, अशी माहिती. असा सगळा आपण एकूण हा अ, शब्दांचा छान प्रवास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर नक्की ऐका आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करा. तुमच्या ह्या लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंट करण्यामुळे मला अजून चांगले-चांगले, छान-छान व्हिडिओ करण्याचं बळ मिळतं. तर त्यामुळे कृपा करून हे सहकार्य करा. मंडळी, यावर्षी रामनवमी दिनांक 17/4/2024 रोजी बुधवारी आहे. भगवान मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांची ही आनंददायक जयंती, जन्मदिवस. तर रामनवमी हा उत्सव आपण चैत्र महिन्यातल्या शुद्ध नवमीला साजरा करत असतो. हा श्रीरामचंद्रांचा जन्मदिवस आहे. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की श्रीराम हे हिंदू धर्मियांचं आदर्श, अनन्य असं लाडकं दैवत आहे. अगदी जणू काही आपल्या घरातलीच एखादी व्यक्ती असावी, असं हिंदू धर्मियांचं या श्रीरामांवरती प्रेम आहे. जगाच्या कल्याणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या निर्दालनासाठी भगवान महाविष्णूंनी जे दशावतार घेतले, त्यामध्ये श्रीरामांचा अवतार हा 7वा अवतार आहे. हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा देव असं मानलं गेलेलं आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू धर्मग्रंथ भागवत पुराणानुसार सत्ययुगापासून कलियुगापर्यंत विष्णूंनी एकूण 24 अवतार घेतलेले आहेत. त्यामधले 10 अवतार प्रमुख आहेत आणि त्यांना दशावतार म्हणूनच ओळखलं जातं. कोणते आहेत हे दशावतार? तर पहिला अवतार आहे मत्स्य अवतार, म्हणजे श्री विष्णूंनी माशाच्या रूपामध्ये अवतार घेतलेला होता. मला कधी शक्य झालं तर मी या 10 अवतारांच्या वरती एक वेगळा सुंदर व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करीन. तर दुसरा अवतार होता कूर्म. कूर्म म्हणजे कासव, कासवाच्या रूपातला अवतार. तिसरा अवतार होता वराह अवतार, म्हणजे डुकराच्या रूपातला. वास्तविक हे डुक्कर नाहीये हे. हा वराह हा एक वेगळाच एक प्राणी आहे. तर त्याबाबत जरा थोडं सविस्तर सांगावं लागेल. तर मी त्यावरती एक व्हिडिओ करीन. म्हणजे वराह अवतारावरती एक वेगळा व्हिडिओ करायला लागेल. खरं तर दशावतारांच्या पैकी सगळ्याच अवतारांवरती वेगळे व्हिडिओ करायला लागतील. इतकं ते विस्तृत आणि सुंदर आहे सगळं. तर वराह म्हणजे डुक्कर असं म्हटलं जात असलं तरी ते डुक्कर नाहीये. तो एक वेगळाच प्राणी आहे. तर पुढचा अवतार आहे नरसिंह किंवा नृसिंह अवतार. याच्यामध्ये अर्ध शरीर सिंहाचं आणि अर्ध मानवाचं किंवा बाकीचं शरीर मानवाचं आणि त्याचं मुख, त्याचं तोंड हे मात्र सिंहाचं, असा तो अवतार होता. त्यानंतर वामन अवतार हा बटूच्या रूपातल्या ब्राह्मणाचा, एका बालकाच्या रूपातल्या ब्राह्मणाचा अवतार. त्यानंतरचा अवतार आहे तो परशुरामांचा अवतार. एका ब्राह्मण योद्ध्याच्या स्वरूपातला, योद्ध्याच्या रूपातला हा अवतार आहे. त्यानंतरचा 7वा अवतार आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा अवतार. त्यानंतरचा अवतार आहे तो श्रीकृष्णांचा अवतार. पुरुषोत्तम त्यांना म्हटलं गेलेलं आहे. ते मर्यादा पुरुषोत्तम नाही आहेत. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत, तर श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम किंवा पूर्ण अवतार आहेत. 16 कला अवगत असलेला हा पूर्ण रूपातला अवतार आहे कृष्णांचा. त्यानंतर बुद्धांचा अवतार, गौतम बुद्धांचा अवतार मानला गेलेला आहे. क्षमाशील आणि शांती रूपातला हा अवतार. त्यानंतर कल्की अवतार, जो अजून यायचा आहे आणि हा अवतार कलियुगाच्या शेवटी येणार आहे किंवा होणार आहे असं
मानलं गेलेलं आहे. हा सृष्टीच्या संहारक रूपात येणार आहे असं काहीसं मानलं जातं. श्री विष्णूंचा हा जो 7वा अवतार आहे ना मंडळी श्रीरामांचा, तर यांच्या जन्म दिनाच्या निमित्ताने रामनवमी म्हणजे 9वा दिवस रामनवमी साजरी केली जाते. या दिवशी पुष्य नक्षत्रावर माध्यान्नी म्हणजे दुपारी कर्क लग्नी सूर्यादी 5 ग्रह उच्च राशीचे असताना म्हणजे राजदेव योग असताना अयोध्येत श्री रामचंद्रांचा जन्म झाला. हे युग कोणतं होतं मित्रांनो? हे युग होतं त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये श्रीरामांचा जन्म झाला. अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या 3 राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी या सर्वांना एकच दुःख होतं. त्यांना पुत्र संतान नव्हतं. राजगादीला वारस नव्हता. राज्याला राजपुत्र नव्हते. आपल्याला पुत्रसंतान व्हावं म्हणून धर्मनिष्ठ राजा दशरथानी राजगुरूंच्या मार्गदर्शनाखाली पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञ देवता अर्थात अग्निनारायण हे प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाच्या हातात प्रसाद फळं दिली. तो प्रसाद भक्षण केल्यानंतर 3ही राण्यांना पुढे उचित योग्य वेळेला 4 पुत्र झाले. ते 4 पुत्र म्हणजे राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न. श्रीराम हे श्री रामायण या ग्रंथाचे नायक आहेत. ते आदर्श पुत्र आहेत, आदर्श पती आहेत, आदर्श बंधू आहेत, आदर्श स्वामी आहेत म्हणजे राज्याचे आदर्श स्वामी आहेत, धर्मरक्षक आहेत, कर्तव्य दक्ष आहेत, प्रजापालक आहेत. तसंच श्रीराम हे पितृवचनाचे पालक आहेत, मातृभक्त आहेत, एकवचनी, एकबाणी असं हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. श्रीरामांनी बालपणीच आपल्या गुरूंच्या यज्ञाचं धर्माचं संरक्षण केलं. दुष्ट राक्षसांचा संहार केला. अहिल्येचा उद्धार करून त्यांनी पतित पावन हे विशेषण खरं केलं. शबरीची कथा तर तुम्हाला माहितीच आहे. तर त्यामुळे हे सर्वसामान्यांचे राजे होते, सर्वांच्या मध्ये मिसळणारे राजे होते. राजा जनकाच्या मिथिला नगरीत जाऊन या श्रीरामांनी शिवधनुष्याचा भंग केला. भूमिकन्या सीतेबरोबर विवाह केला. श्रीराम हे अयोध्येचं राजपद भूषवणार म्हणून सगळी प्रजा, सारी प्रजा आनंदात असतानाच त्यांनी मातृपितृ आज्ञेचं पालन करत 14 वर्षांचा वनवास स्वीकारला. सीताहरणाच्या निमित्ताने लंकाधिपती रावण आणि त्याची राक्षस सेना यांचा वध केला. मर्यादा पुरुषोत्तम असणं हे श्रीरामांचं वैशिष्ट्य आपण पाहिलेलंच आहे. श्रीरामांचं जीवन हे कर्तव्यनिष्ठा, संयम, शौर्य, औदार्य अशा अगदी सगळ्या वंदनीय आणि आचरणीय अशा गुणांनी भरून गेलेलं होतं. या आदर्श देवाच्या अवताराची आपल्याला सदैव आठवण राहावी आणि ते गुण, ते आदर्श आपण काही अंशी तरी आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करावा. म्हणून हे राम जन्मदिनाचं औचित्य साधून रामनवमीच्या दिवशी मठ मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी वेगवेगळे कार्यक्रम करून आपण ते साजरे करत असतो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात रामायण ग्रंथाचं वाचन, रामकथेचं निवेदन, गीतरामायणाचं वाचन असे वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. मध्यान्ह काळी म्हणजे दुपारी 12 वाजता रामजन्माचा पाळणा म्हणून हा राम जन्मोत्सव साजरा केला जातो आणि सुंठवडा वाटला जातो. मंडळी, श्रीराम ही सगळ्या लोकांची म्हणजे सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळे ही सगळी लहान थोर मंडळी या उत्सवात भाग घेतात.
श्रीराम कथा ही जशी पावन आहे, तसंच प्रभू श्रीरामाचं नाव सुद्धा पापनाशक, संकट निवारक, भक्तरक्षक असं आहे. जर श्रीराम ह्या नुसत्या नामाच्या लेखनाने पाण्यावरती पाषाण तरले, तर मग श्रद्धा, भक्ती आणि निष्ठापूर्वक श्रीरामाचं नाव घेतलं, तर असा तो साधक, असा तो नामधारक, म्हणजे नामधारण करणारा हा नामधारक ह्या भवसागरामधून का तरून जाणार नाही? नक्कीच तरणार. मात्र त्यासाठी श्रीरामाची मनपूर्वक उपासना करायला हवी, हे मात्र विसरून चालणार नाही. मंडळी, या रामनामाचं महत्त्व कळावं म्हणून सांकेतिक रूपाने एक कथा सांगितली गेलेली आहे. काय आहे ती कथा? तर कवी वाल्मिकींनी, म्हणजे ऋषी वाल्मिकींनी 100 कोटी म्हणजे 100 करोड श्लोकांचं रामायण लिहिलं. राम नाम लुटण्यासाठी देव, दानव आणि मानव यांचं भांडण जुंपलं. शेवटी न्यायनिवाडा करण्याची जबाबदारी कोणावर आली? तर भगवान शंकरांच्याकडे आली. शंकरांनी चक्क प्रत्येक पक्षाला, म्हणजे या देव, दानव, मानव या सगळ्यांना 33 कोटी श्लोक वाटले. पण उरलेल्या 1 कोटी श्लोकांसाठी पुन्हा वादावादी झाली या सगळ्यांची. शंकरांनी पुन्हा प्रत्येक पक्षाला 33 लक्ष म्हणजे 33 लाख श्लोक वाटले. आता 1 लक्ष श्लोक उरले, म्हणजे 1 लाख श्लोक उरले. मग महादेवांनी पुन्हा देव, दानव आणि मानव यांच्यामध्ये 33 हजार श्लोक वाटले. आता 1000 श्लोक शिल्लक राहिले. शंकर महादेवांनी आता तिघांना देव, मानव, दानव सगळ्यांना प्रत्येकी 333 श्लोक वाटले. आता मात्र फक्त 1 श्लोक उरला होता. पण आता अहंकारावर सगळ्यांची गाडी आणलेली होती. शेवटचा श्लोक ज्याला मिळाला तो या तिघांमध्ये श्रेष्ठ समजला जाणार होता. आत्तापर्यंत जेवढे श्लोक मिळाले त्यांचा फायदा घेण्याचं सोडून देव, दानव आणि मानव यांनी शेवटच्या श्लोकाला आपला प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला. प्रत्येक पक्षाला शेवटचा श्लोक मिळवून मीच सर्वात श्रेष्ठ कसा, किंवा आम्ही सगळे म्हणजे देव पक्ष, दानव पक्ष किंवा मानव पक्ष, म्हणजे आपण ग्रुप म्हणूया, समूह म्हणूया, तर आम्ही सर्वात श्रेष्ठ कसे असा तोरा मिरवायचा होता. या अनुष्टुप छंदात लिहिलेल्या रामायणात प्रत्येक श्लोकामध्ये 32 वर्ण किंवा अक्षर असतात. म्हणून महादेव प्रत्येक पक्षाला 10 शब्द सुद्धा वाटून टाकतात. तर मग एवढं सगळं झाल्यानंतर 2 अक्षर तर उरणारच आहेत, उरलीच. तर आता हे हावरे देव, दानव आणि मानव त्या 2 अक्षरांच्या साठी वाद घालायला लागले. त्यामुळे आता काय झालं, तर राम या नावामुळे आध्यात्मिक लाभ मिळवणं हे तर लांबच राहिलं होतं. तिघाही पक्षांना सर्वात जास्त प्राप्ती करणारे आम्हीच शूरवीर असा रुबाब मिरवायचा होता. पण महादेव ते महादेवच. ते चक्क वाटणी करायचं मानदेय किंवा मानधन म्हणून शेवटची 2 अक्षरं आपल्याकडेच ठेवून घेतात, स्वतःकडे ठेवून घेतात. आता ह्या तिघांची अहंकाराची लढाईच उरली नाही ना. हे कोण बोलणार शंकरांना? शंकर तर अंपायर आहेत, त्रयस्थ आहेत, ते न्यायनिवाडा करणार आहेत, तर त्यांना कोण बोलणार? त्यामुळे या तिघांचाही देव, दानव, मानव या तिन्ही पक्षांचा अभिमान जिरलेला होता, ओसरलेला होता, संपलेला होता. मानवजातीकडे एकूण आता तुम्ही पाहिलं प्रचंड संख्येने या रामायणाचे श्लोक आलेले होते. पण आज त्यातून फक्त 24,000 श्लोक उरलेले आहेत. ही प्रचंड संख्या म्हणजे किती होती? तर 33 कोटी 33 लाख 33,333. त्याच्यामधले फक्त 24,000 श्लोक उरलेत. त्यालाच आपण वाल्मिकी रामायण म्हणतो. जी 2 अक्षरं शंकरांनी स्वतःकडे ठेवलेली होती
त्यातलं पहिलं अक्षर होतं रा आणि दुसरं अक्षर होतं म. आणि अशा प्रकारे शंकरांनी आपलं मानदेय किंवा मानधन राम या नामाच्या स्वरूपात मिळवलं आणि या त्रिपक्षी अहंकाराचा वाद त्यांनी मिटवला होता, संपवला होता. सगळ्या रामायणाचं सार, संपूर्ण रामायणाचं सार म्हणजे राम आहे आणि हा शंकरांचा ठेवा बनला. आणि त्यामुळेच देव, दानव आणि मानव शंकरांची कधीही बरोबरी करू शकले नाहीत. तिघाही पक्षांना वेळोवेळी शंकरांचीच उपासना करावी लागलेली आहे आणि हे शिवशंकर मात्र खुद्द स्वतः राम नामाचा जप करतात. मजा आहे की नाही? म्हणूनच शंकरांची आरती जी आपण म्हणतो नेहमी, रामदास स्वामींनी लिहिलेली जी शंकराची आवती आहे ना, लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा, तर त्याच्यामध्ये रामदास स्वामींनी शंकरांचा उल्लेख शतकोटीचे बीज वाचे उच्चारी असा केलाय की नाही? तर शतकोटीचे बीज आहे हे, म्हणजे या शतकोटी, 100 कोटी, कोट्यावधींचं बीज असलेलं असं हे रामाचं नाव आहे. पण ते अतिशय सोपं आहे, छोटंसं आहे आणि कमी वेळात जास्तीत जास्त वेळेला नाम घेता येतं. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा राम नामाचा जप करणं सोपं पडतं, सोयीस्कर पडतं. काही किचकट नाही त्याच्यामध्ये ना, अगदी सोपं आहे अगदी. म्हणून मनाच्या श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतात की बहुनाम रामनामी तोळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना. तर असं सोप्या शब्दात ते या राम नामाचं वर्णन करतात. मंडळी, आपल्याला या व्हिडिओमध्ये राम नामाची थोडीशी वेगळी माहिती सुद्धा बघायची. नाहीतर आपण नेहमी राम जन्माबद्दल तर आपल्याला सगळ्यांना माहिती असतेच. आपण आज राम जन्माचं औचित्य साधून आपण राम जन्माची माहिती पाहिली. पण आपल्याला राम नामाची एक वेगळी माहिती बघायची आहे. ती मला द्यायची फार उत्सुकता, इच्छा आहे. मंडळी, रम म्हणजे रमणं. रम या धातूचा अर्थ आहे रमणं. तर रम या धातूला काना लावला म्हणजे त्याची शक्ती वाढवली की जो शब्द बनतो तो राम. राम रमण्याची अतिशय शेवटची, अत्यंतिक जास्त किंवा शेवटची अवस्था म्हणजे राम. ह्याच्यापेक्षा जास्त रमणं असू शकत नाही. शेवटची अवस्था ही, ती अवस्था म्हणजे राम, रमण्याची शेवटची अवस्था. बरं का, आपण म्हणतो ना की त्या गोष्टीत काही राम नाही राव, काही राम नाही त्याच्यामध्ये राहिलेला, म्हणजेच तिथं रमण्यासारखं काहीच नाहीये, काही मजाच नाही तिथे. तर अशाच या राम किंवा रम धातूच्या पासून बनलेले, जिथे मानवाचं मन रमतं, जिथे ते चूक असेल बरोबर असेल, पण मानव तिथे आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातलाच एक भाग जो आहे तो श्रेष्ठपणे, म्हणजे जसा राम हा श्रेष्ठ आहे, पूजनीय आहे, तसंच त्यातलं एक नाव पूजनीय पण आहे आणि बाकीचे जे प्रकार आहेत ते आपल्या उपभोगाचे म्हणता येतील, आपण आनंद घेऊ शकू असे म्हणता येतील, असे आहेत. तर त्यातला रमा हा जर का आपण शब्द पाहिला तर सुंदर स्त्री असं आपण म्हणू किंवा वंदनीय स्त्री, देवता असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल की जिथे मनुष्य रमतो, मग ती चांगली असेल, देवता असेल किंवा रमणारी आपण आपल्या पृथ्वी तलावरची पण आपण नावं लिहितो की नाही, देतो आपण नावं रमा, तसं पण असेल. तर म्हणजे आपण ते म्हणूया सांकेतिक रमा असं ते नाव आपण स्त्रीसाठी किंवा स्त्री देवतेसाठी म्हणूया. म्हणजे रम या धातूचे किती प्रकार झालेत ते आपल्याला थोडक्यात त्याच्यामध्ये बघायचे. तर रमण्याचे म्हणजे मग ते आध्यात्मिक दृष्टीने असेल किंवा लौकिक दृष्टीने असेल. तर इथे विष्णूची पत्नी रमा असं पण आहे आणि स्त्री असं पण आहे. आपण ती विष्णूची पत्नी ती आपल्याला वंदनीय, पूजनीय आहे. तर हाच रम हा धातू आपण रम म्हणजे दारू, सुरा, वारुणी, लिकर, विस्की, वोडका, वाईन, म्हणजे वाईन ही लाल किंवा पांढरी, शॅम्पेन, अशा प्रकारच्या मद्यांच्या स्वरूपामध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो. शेवटी इथे काय माहिती काय, सगळं जग आहे ते आनंद घेण्यासाठी झालेलं आहे.
त्यातले हे प्रकारे जे ते वाईट म्हणता येतील असे आहेत, पण शेवटी ते ईश्वरांनी जी निर्मिती केलेली आहे सृष्टीची त्यातलेच ते आहेत प्रकार. तर त्याच्यामुळे त्यांना काहीतरी नाव असणार, त्याचं काहीतरी वर्णन असणार, तर ते वर्णन रमणे असं आहे. तर त्यामुळे त्याचं हे रम या पासून बनलेलं हे रूप म्हणता येईल. त्याचंच अजून एक रमण्याचं एक स्वरूप म्हणजे काय, तर रमी म्हणजे पत्ते, जुगार, मटका, कसिनो, म्हणजे असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जुगाराचे आणि खेळांचे जे प्रकार आहेत, खेळांचे पण आपल्याला म्हणता येतील प्रकार, तर आपण ते रमी या सदराखाली आपण घालू शकतो. आणि आपण सुखासाठी आनंदासाठीच खेळतो की नाही, तर त्यामुळे सगळे सुखासाठी आनंदासाठी खेळले जाणारे सर्व प्रकारचे खेळ या रमी या प्रकारात आपण बघणार आहोत. आपण कारण रम या धातूपासून बनलेले म्हणजे रमण्याचे प्रकार आपण बघतो आहोत ना, म्हणून. तर या सगळ्या सुखाच्या साधनांमध्ये आपण रमतो, तर त्याच्यामध्ये प्रत्येकाला त्याचा त्याचा राम मिळतो असतो, त्याच्यामध्ये प्रत्येकाला त्याचा राम वाटतो. नाही तर आपण म्हणतो ना, त्यात काय राम नाही राव, काय मजा नाही म्हणजे. तर मंडळी, राम हा शब्द रम या अग्निबीजापासून सुद्धा बनलेला आहे बरं का. ते अग्निबीज सुद्धा आहे रम, आणि ते सुद्धा अग्निबीज जर का त्याला आकार लावून ते वाढवलं, त्याची शक्ती वाढवली की राम बनतं. तर त्यामुळे राम या शब्दामध्ये तो अग्नी आहेच. तर म्हणूनच मंडळी, राम हा 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 जो आहे आपलं राम प्रभू आहेत म्हणजे, तर ते दाढी मिशा रहित म्हणजे दाढी मिशा नसलेले सदैव तरुण असे दाखवले जातात. ते सुंदर दाखवले जातात कारण त्यांच्यामध्ये अग्नितत्व आहे. अग्नितत्व असल्यामुळे अग्नी हा दिसतो, दिसण्याची सुरुवात अग्नीपासून झालेली आहे. तर त्यामुळे दिसणं हे त्याचं काम आहे. तर त्यामुळे राम कसा दिसतो, तर सुंदर दिसतो. रामप्रभू कसे दिसतात, तर सुंदर दिसतात मंडळी. आणि त्यामुळेच राम या शब्दाच्या या मंत्राच्या जपानी शरीरामध्ये पोटामध्ये अग्नी उत्पन्न होतो आणि पचन सुलभ होतं, सोपं होतं पचन. पाठीच्या मणक्यातल्या 3 क्रमांकाचं जे चक्र आहे ना, मणिपूर चक्र, म्हणजे मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्राच्या नंतरचे जे मणिपूर चक्र आहे ना, तर ते राम किंवा रम या बीजाच्या जपामुळे जागृत होतं. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. आपण सामान्य माणसं होतो की नाही, आपल्या शरीरामध्ये मनामध्ये हे सगळं झेपण्याची शक्ती नसते, आपल्या शरीरामध्ये झेलण्याची शक्ती नसते, आणि त्यातून अतिरेक झाला, आपल्या नकळत आपल्याकडून जास्त जप रम किंवा राम याचा झाला, तर उष्णता वाढणार, त्रास होणार, रक्त पडणार, असे वेगवेगळे उष्णतेचे विकार होणार. मग त्यामुळेच कोणतीही गोष्ट जरी चांगली असली तरी त्याचा अतिरेक हा वाईटच असतो. श्रीखंड चांगलं असलं म्हणून आपण ते डबाभर खाऊन चालत नाही ना, आपल्याला पचेल एवढंच खावं लागतं. म्हणून मंडळी, नुसत्या राम या शब्दाच्या किंवा मंत्राच्या जपानी शरीराची दाह होण्याची शक्यता असते. म्हणून त्याच्या मागे श्री हा फिकट नारिंगी रंगाचा फिल्टर लावलेला आहे आणि राम या नावाला सौम्य केलंय. या राम या बीजाला, राम या मंत्राला, राम या नावाला अजून सौम्य करण्यासाठी त्याच्या मागे चंद्र हा सुद्धा एक फिल्टर लावलेला आहे. चंद्र या शब्दाचा सुद्धा फिल्टर त्याच्या पुढे लावलेला आहे आणि आपण श्रीरामचंद्र असं म्हणतो. मे फिल्टर लावून, राम या शब्दाला फिल्टर लावून त्याला सौम्य करून आपण श्रीरामचंद्र असं म्हणतो, कारण चंद्र अतिशय सौम्य आहे ना. चंद्र अतिशय शीतल आहे, तो दाह आग कमी करणार आहे. राम या शब्दातली दाहकता आग त्याच्यामुळे कमी होते, उष्णता कमी होते चंद्र या उच्चारामुळे. श्रीराम जयराम जय जय राम या मंत्रामध्ये सुद्धा हाच उद्देश आहे, हेच कारण आहे. त्याच्यामध्ये श्री त्याच्यामध्ये लावलं जातं. आणि मंडळी, याच्यामध्ये य जो आहे की नाही, तर या य वरती बसूनच कोणताही मंत्र पुढे जात असतो. मूळ नक्षत्रामध्ये हा जप आपण केल्यानंतर कोणताही मंत्र ह्या य मुळे पुढे जात असतो, तो त्याला स्पीड येतो, त्याच्यावरती बसवलं जातं. जसं रेडिओ वेव्हजवरती त्या वेव्हज बसवल्या जातात आणि मग पाठवल्या जातात की नाही आपल्या साऊंड वेव्हज, तर तसंच इथे आहे.
रामरक्षेमध्ये राम हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने प्रथमापासून संबोधनापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने चालवलाय बरं का. तर रामरक्षा शेवटी म्हणते की विष्णूच्या सहस्रनामा एवढं सामर्थ्य केवळ एका रामनामात आहे. भूतबाधा, शारीरिक विकार हे सगळे रामरक्षेचा पाठ केला आणि त्याचा अंगारा लावला की दूर पळतात, चांगले लाभ दिसतात, फायदा होतो, असा अनेकांचा अनुभव आहे. पण काय माहितीये ना की उगाच एखाद्या वेळेला 2 वेळेला म्हणून काही उपयोग होणार नाही. कोणतंही स्तोत्र म्हणायचं असेल ना तर ते थोडं जास्त म्हणायला पाहिजे ना. 11 वेळेला म्हणा, 21 वेळेला म्हणा, 51 वेळेला म्हणा. तुम्हाला जर का दिवसभर सकाळी वेळ मिळालाच नाही तर तुम्ही दिवसाची सगळी कामं उरकून रात्री झोपण्यापूर्वी हातपाय स्वच्छ धुवून एखादी मंद सुवासाची अगरबत्ती, मंद सुवासाची म्हणजे त्याच्यामध्ये मसाला अगरबत्ती शक्यतो वापरा. कृत्रिम सेंटवाली अगरबत्ती वापरू नका. कारण अगरबत्ती आपलं मन प्रसन्न करण्यासाठी, देवाचं नाही. देव नेहमीच प्रसन्न असतो. तो जर का अप्रसन्न झाला तर पूर, भूकंप, वादळ हे सगळं येतं. परचक्र येतं. म्हणजे परचक्र म्हणजे परकीयांचे हल्ले होतात. मोठे अपघात, हत्या अशा काहीतरी गोष्टी घडतात. तर त्यामुळे देव हा नेहमी प्रसन्नच असतो. तो अप्रसन्न झाल्यावर असं होतं. प्रसन्न कोणाला करायचं आहे अगरबत्ती लावून? तर आपल्या मनाला. तर म्हणून मंडळी अशी एखादी छान मंद सुवासाची अगरबत्ती, मसाला अगरबत्ती लावून कमीत कमी 11 वेळेला तरी तुम्ही कोणतंही एखादं, मग ते रामाचं स्तोत्र असेल, रामरक्षा असेल किंवा इतर कोणतंही स्तोत्र असेल. मग मी स्तोत्र म्हणण्याचा तुम्हाला नियम सांगतोय. तर तुम्ही ते म्हणा इतक्या संख्येमध्ये, नाहीतर उपयोगच होणार नाही, निराशा होईल, तुम्हाला काही त्याचा लाभच मिळणार नाही. आणि अजून म्हणजे तरुणांनी किंवा सर्वांनीच म्हणजे सर्व वयोगटातल्या मंडळींनी एकत्र येऊन एखाद्याच्या घरी किंवा जवळच्या मंदिरात रामरक्षा, भीमरूपी स्तोत्र, बजरंग बाण, हनुमान चालीसा, अथर्वशीर्ष अशी स्तोत्र जर का सामूहिकरित्या जर का म्हटली ना तर शक्तीचा भौमितिक गुणाकार होईल. म्हणजे 2 दूणे 4, 4 चोक 16 अशा पद्धतीने या इतक्या पटीत म्हणजे तिथे जेवढी उपस्थिती असेल लोकांची तेवढ्याच उपस्थितीने गुणलं जाऊन इतक्या मोठ्या आकड्यांनी ती शक्ती तयार होईल. एवढ्या प्रचंड प्रमाणात ती शक्ती तयार होईल. याला रेझोनान्स म्हणतात. रेझोनान्सचं तत्व म्हणतात. याला समस्पंद गती म्हणतात. तर इतक्या प्रचंड गुणाकारा एवढी शक्ती प्रत्येकाला मिळेल आणि तीही कुणाची शक्ती कमी न होता. तर याचा फायदा स्वतः ते तरुण, आपला समाज, आपला देश आणि मग सारं आपलं विश्व असा सगळ्यांना होईल. मित्रांनो, रामरक्षेमध्ये आपण जे हनुमान कीलक म्हणतो ना, श्री हनुमान कीलकम, तर मंडळी हे हनुमान कीलक जे आहे ना ते रामरक्षा जी आहे, रामरक्षेचा हा अख्खा जो मंत्र आहे त्याच्यावर किंवा त्याच्या अर्थाच्या दरवाजाच्या वर कोड लँग्वेजमध्ये, सांकेतिक लिपीमध्ये जी कडी लावलेली आहे त्या कडी म्हणजे अर्गलेमध्ये अडकवलेला एक कीलक आहे, म्हणजे खिळा आहे. हनुमान कीलकम एक त्या कडीमध्ये अडकवलेला खिळा आहे. आणि जर का हा कीलक आपल्याला कोणाला काढता आला, म्हणजे ही सांकेतिक लिपीत हे काय लिहिलेलं आहे हे जर का आपल्याला साधनेनी जर का कळलं, वाचता आलं, तर रामरक्षेचं गूढ आपल्याला नक्की उकलेल. आणि ह्याच्यामध्ये आपले जे वैदिकीचा अभ्यास करणारे म्हणजे आणि याज्ञिकी करणारे म्हणजे आपल्या घरी येऊन गुरुजी जे पूजा सांगतात ते, ह्या गुरुजींनी त्याच्यामध्ये जर का थोडंसं लक्ष घातलं, संशोधकांना मदत केली, सहाय्य केलं, सहकार्य केलं, तर हे काम सोपं होऊन लवकर आणि खूप पुढे जाईल. भक्तांनो, संत कबीर हे शेले विणता विणता रामाचा जप करायचे. नंतर त्यांना अशी अवस्था आली की रामाचा जप आपोआप व्हायला लागला. याचं वर्णन कबीरांनी केलंय. कसं केलंय? राम हमारा जाप करे, हम बैठे आराम. अर्थात माझ्या मनात राम नामाचा जप आपोआप चाललेला आहे. ज्यावेळेला आपल्या परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी
या 4 वाणींपैकी परावाणी कार्यरत होते ना, तेव्हा अतिशय भयानक अशा वेगाने नामाचा जप चालू होतो. कोणत्याही आपण जे कोणतं नाम घेत असू त्या नामाचा जप चालू होतो. पण तोपर्यंत मात्र आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतात बरं का. अनेक संतांच्या अस्थींमधून सुद्धा रामनाम ऐकू येत असल्याचं किंवा इतर ते जे कोणता जप करत असतील त्यांचं नाम ऐकू येत असल्याचे अनुभव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले वाचलेले असतीलच. तर राम नाम घेत असताना लक्ष नामावरती स्थिर झालं, केंद्रित झालं, की आपलं मन मन होतं, म्हणजे लक्ष्मण होतं. नामस्मरण करता करता मन उन्मन होतं, म्हणजेच हनुमान होतं. हनुमान झालेलं हे मन भक्तीमध्ये रत झालं की भरत होतं. असं मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होतं, त्यातील विकार नाहीसे होतात. हे मन शत्रूंचं हनन करतं, म्हणजे नाश करतं, म्हणून ते शत्रुघ्न होतं. आणि अशा नामस्मरणाने मन शांत होतं, शीतलता प्राप्त करतं, म्हणजेच मन सीता होतं. सीता झालेल्या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते रामस्वरूप होतं. नागपूरचे योगीराज मनोहर हरकारे म्हणून होते, त्यांची वैदिक विश्व नावाची संस्था आहे. तर त्यांनी श्रीराम उपासना या एखाद्या योग्याच्या शरीरातल्या योगयुक्त अशा अवस्था आहेत हे दाखवून दिलेलं आहे. त्यांची त्यावरती पुस्तकं वगैरे आहेत. जे शिवधनुष्य रामांनी उचललं होतं आणि त्याला प्रत्यंचा लावताना ते मोडून पडलेलं होतं, ते म्हणजे आपला पाठीचा मणका आहे किंवा कणा आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे. मी त्यांनी त्यांच्या त्या पुस्तकामध्ये किंवा व्याख्यानांमध्ये सांगितलं आहे. एवढंच नाही तर खेचरी मुद्रेप्रमाणे योगामध्ये मणक्याचे तुकडे सुद्धा करता येतात आणि ते पुन्हा जोडता सुद्धा येतात. ही एक साधना आहे हे त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जसं धनुष्य श्रीरामांनी ते शिवधनुष्य त्यांच्या हातून ते मोडलं होतं, तुटलं होतं, तसं आपल्या शरीराचा मणका म्हणजे जणू काही धनुष्यच आहे, ते तोडता येतं. हे धनुष्य हा मणका तोडता येतो आणि जोडता येतो, असं त्यांना त्याच्यामध्ये म्हणायचं आहे. भक्तांनो, मित्रांनो, आपल्या ह्या अतिशय परमप्रिय अशा रामायणाचा फक्त भारतातच नाही तर अखिल जगतामध्ये प्रभाव होता आणि विशेष करून तो आग्नेय आशियामध्ये खूप जास्त होता. साधारणतः इसवी सन पूर्व 200 पासून सातवाहन साम्राज्याच्या काळात भारताचा पूर्व किनारा, तामिळनाडू, आंध्र, ओरिसा आणि बंगाल इथून अनेक व्यापारी आग्नेय आशियातल्या देशांशी व्यापार करायचे. त्यांच्या सोबत अनेक ऋषी आणि इतर लोक सुद्धा जायचे, सैनिक जायचे, राजे जायचे, बरेच म्हणजे सतत असं जाणं येणं चालू असायचं. ज्यावेळेला बौद्ध पंथाची सुरुवात झाली, त्याला तुम्ही धर्म म्हणा, पंथ म्हणा, जे काय आपली मान्यता असेल त्यानुसार, तर या बौद्ध पंथाची ज्यावेळेला स्थापना आली त्यानंतर हे बौद्ध भिक्षू सुद्धा या बौद्ध पंथाच्या किंवा धर्माच्या प्रसारासाठी तिकडे गेले. त्यांनी सोबत रामायण महाभारताच्या कथा सुद्धा नेल्या. रामायणाच्या संबंधातला पहिला संदर्भ 5व्या शतकातल्या फुनान साम्राज्यातल्या शिलालेखात मिळतो. सुमारे 15व्या शतकापर्यंत इथे अनेक हिंदू साम्राज्य होती. त्यामुळे मूळ रामायणाचं स्थानिक भाषेत रूपांतर झालं. तिथे वेगवेगळ्या ज्या स्थानिक भाषा होत्या त्याच्यामध्ये रामायणाचं रूपांतर, भाषांतर होत गेलं. तिथल्या अनेक रस्त्यांना, अनेक वास्तूंना रामायणातल्या प्रमुख व्यक्तींची किंवा इतर गोष्टींची नावं दिली गेली आहेत. आजचं जे थायलंड आहे म्हणजे पूर्वीचं सयाम आहे, तिथल्या रामायणाला रामकियेन असं म्हणतात. रामकियेन इसवी सन 1347 मध्ये अयोध्येच्या धर्तीवर म्हणजे अगदी भारतातल्या अयोध्येसारखीच इथली राजधानी अयुथ्या निर्माण केली गेली. म्हणजे त्यांनी अयोध्येचा उच्चार अयुथ्या असा केला. थायलंडमध्ये आज जरी बौद्ध धर्म पाळला जात असला तरी रामकियेन हा राष्ट्रीय ग्रंथ मानला जातो. आपल्या रामायणासारखा, मगाशी आपण पाहिलं ना, तर आपल्या रामायणासारखा रामकियेन हा राष्ट्रीय ग्रंथ मानला जातो.
बँकॉकमधल्या वाट फ्रा इथल्या भिंतीवर रामायणातले सुमारे 150 महत्वाचे प्रसंग चित्रित केले गेलेले आहेत. कंबोडिया इथल्या रामायणाला रामकेर किंवा रिएम केर किंवा रामकेर म्हणजे रामकीर्ती असं म्हटलं जातं. इथल्या राजभवनातल्या भिंतींवर रामायणातले अनेक प्रसंग चित्रित केले गेले आहेत. अनेक सण समारंभात रामायणातल्या प्रसंगांवर आधारित नृत्य नाट्य सादर केलं जातं. लाओसमधल्या रामायणाचं नाव प्रालक प्राराम किंवा फ्रालक फ्राराम असा काहीतरी उच्चार असलेला आहे आणि तो लाओसचा राष्ट्रीय ग्रंथ आहे बरं का. बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे या कथांना जातक कथेचं रूप दिलं गेलेलं होतं. इथल्या कथेत राम हा गौतम बुद्धाचा पूर्वजन्मातला बोधिसत्व मानला गेलेला आहे. इंडोनेशियातलं जावा इथलं काकाविन रामायण इसवी सन 870च्या सुमारास लिहिलं गेलंय. यातला अर्धा भाग महाकवी भट्टी विरचित भट्टी काव्यम या संस्कृत ग्रंथावर आधारित आहे आणि उर्वरित भाग जावा संस्कृतीशी संबंधित आहे. तिथल्या स्थानिक जावा संस्कृतीशी संबंधित सुद्धा त्यांनी अर्धा भाग घेतलेला आहे. मलेशियातल्या रामायणाचं नाव आहे हिकायत सेरी रामा. यातली कथा मूळ रामायणानुसार असली तरी नावं, स्थलवर्णन, पोशाख म्हणजे वस्त्र मलय संस्कृतीनुसार त्यांनी घेतलेत. इंडोनेशियामधल्या बाली बेटावर आज सुद्धा 90% जनता हिंदू आहे आणि इथे हिंदू देवदेवतांची हजारो मंदिर आहेत. प्रत्येक घराच्या समोर छोटीशी देवळी असते. असं म्हणजे छोटंसं देवळासारखं आपल्याकडे तुळशी वृंदावन कसं असतं ना तसं काहीसं छोटंसं देवळासारखं तिथे असतं आणि इथले नागरिक दिवसातून 3 वेळेला नैवेद्य दाखवतात. तसंच गायत्री मंत्रासह 3 वेळेला संध्या सुद्धा करतात. इथल्या प्रमुख चौकात राम, सीता, हनुमान, कृष्ण, अर्जुन, भीम यांचे 50-60 फूट उंचीचे पुतळे आहेत. इथे केचक रामायण हे रामकथेवर आधारित नृत्यनाट्य सादर केलं जातं. भारतापासून इतक्या लांब बालिया बेटावर निसर्गरम्य वातावरणात हे केचक रामायण पाहणं हा एक अतिशय संस्मरणीय अनुभव असा आहे. वरील सगळ्या विवेचनावरून रामायणाचा आग्नेय आशियावरचा प्रभाव कसा आहे, किती आहे हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. पण रामायणाचा भारतीय जनमानसावर असलेला प्रभाव आणि आग्नेय आशियातल्या जनमानसावर असलेला प्रभाव यात बरंच अंतर आहे बरं का. आग्नेय आशियातल्या बऱ्याचशा रामकथा या वाल्मिकी रामायणावरती आधारित आहेत. त्यामुळे तिथे रामाला हिंदू धर्मातला एक देव म्हणून नाही तर एक आदर्श व्यक्ती म्हणूनच पाहिलं जातं. त्यामुळे मलेशिया, इंडोनेशिया, ब्रुनेई वगैरे देशांमध्ये आज जरी तिथे इस्लामी राजवट, इस्लामी एक संस्कृती जरी असली तरी सुद्धा रामायणातल्या ज्या शाश्वत मूल्यांवर समाज रचना आणि राज्यव्यवस्था आधारित आहे त्या मूल्यांना आजही तिथे मान आहे. ब्रुनेईचा सुलतान हा इस्लाम धर्मीय असला तरी सुद्धा रामराज्याच्या संकल्पनेप्रमाणेच त्याच्या प्रजेची तो काळजी घेत असतो. त्याने तिथल्या प्रजेला शिक्षण, वैद्यकीय उपचार, निवास व्यवस्था आदी सगळ्या गोष्टी मोफत फुकटात उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तिथे जीवनोपयोगी वस्तू अतिशय स्वस्त असल्यामुळे एकही भिकारी दिसत नाही. प्रजा सुद्धा अतिशय सौजन्यशील असून सामाजिक नीतिनियमांचं आणि शासकीय कायद्यांचं प्रामाणिकपणे पालन करते. तिथली सार्वजनिक स्वच्छता, शांतता, सुव्यवस्था आणि स्थानिक मलय, चीनी, युरोपियन आणि भारतीय अशा विविध वंशांच्या लोकांच्या मध्ये असलेले सलोख्याचे संबंध पाहून रामराज्याचाच अनुभव येतो किंवा आपण असं म्हणूया की रामराज्याचा फील येतो असं आत्ताच्या आपण भाषेत म्हणूया. तर रामायणाचा हा जो आग्नेय आशियावरचा किंवा तिथल्या जनमानसावरचा जो प्रभाव आहे
तो अतिशय प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. मंडळी, आता आपल्याला रामायणाबद्दल कधी न ऐकलेली किंवा क्वचितच ऐकलेली अशी माहिती बघायची आहे. चला तर सुरू करूया. लंकेमध्ये रामप्रभू 111 दिवस राहिले होते. सीतामाता 435 दिवस राहिल्या होत्या. रामचरित मानस ग्रंथात श्लोक संख्या आहे 27. चौपाईची संख्या आहे 4608. दोह्यांची संख्या आहे 1074. मानस ग्रंथामध्ये रामचरित मानस ग्रंथामध्ये सोरठा संख्या आहे 207. छंदाची संख्या आहे 86. सुग्रीवामध्ये किती शक्ती होती, किती बल होतं, तर 10,000 हत्तीं इतकं होतं. सीता माता राणी बनली वयाच्या 33व्या वर्षी. रामचरित मानस रचना केली गेली तेव्हा तुलसीदास यांचं वय किती होतं माहितीये? 77 वर्ष. रावणाच्या पुष्पक विमानाचा, म्हणजे जे आधीचं खरं तर कुबेराचं होतं, ते नंतर रावणाने बळकावलं, तर या पुष्पक विमानाचा वेग होता 400 मैल प्रति तास इतका त्याचा वेग होता. रामादल किंवा रामाचं सैनिक दल आणि रावण दल यांचं युद्ध 87 दिवस चाललं होतं. राम रावण युद्ध सुरू होतं 32 दिवस. सेतू पूर्ण झाला 5 दिवसात. 5 दिवसात बनून पूर्ण झाला सेतू बांधून पूर्ण झाला. नलनील यांचे पिता कोण होते, तर विश्वकर्मा हे होते. बिभीषण हे त्रिजटा, ही जी राक्षसी होती ना, सीता माता अशोक वनामध्ये होती, तर पहाऱ्यावरती जी राक्षसीण होती असं म्हटलं जातं, तिचं नाव होतं त्रिजटा. तर या त्रिजटाचे वडील होते बिभीषण. विश्वामित्र राम प्रभूंना त्यांच्या यज्ञरक्षणासाठी जे घेऊन गेलेले होते ते 10 दिवसांच्या साठी घेऊन गेलेले होते. भाविकांनो, आता आपण रामांचे पूर्वज कोण होते, म्हणजे त्यांची आपण म्हणतो ना वंशावळ, तर अशी रामाची जी पूर्वीची वंशावळ होती ती काय आहे, कशी आहे ते बघूया. ब्रह्मदेवांचे पुत्र होते मरीची. मरीचींचे पुत्र कश्यप. कश्यपांचे पुत्र विवस्वान. विवस्वान यांचे पुत्र वैवस्वत मनु. तर हे जे वैवस्वत मनु होते ना, त्यांच्या वेळेलाच जलप्रलय आलेला होता. तुम्ही नोहाची ती नौका वगैरे गोष्ट वाचलेली असेल की नाही, वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये ते मानलं गेलेलं आहे. तर हिंदू संस्कृतीनुसार वैवस्वत मनूंच्या वेळेला हा जलप्रलय आलेला होता. तर वैवस्वत मनु यांच्या 10 पुत्रांच्या पैकी एक पुत्र होता इक्ष्वाकू. तर या इक्ष्वाकूनी अयोध्येला स्वतःची राजधानी बनवलं आणि इक्ष्वाकू कुळाची स्थापना केली. इक्ष्वाकूचे पुत्र होते कुक्षी. कुक्षीचे पुत्र विकुक्षी. विकुक्षीचे पुत्र बाण. बाणचे अनरण्य. अनरण्य यांना पृथु नावाचा पुत्र झाला. पृथूपासून त्रिशंकू. त्रिशंकूचा पुत्र धुंधुमार. धुंधुमारचे पुत्र युवनाश्व. युवनाश्वचे पुत्र मांधाता. मांधाता हा सुद्धा एक खूप मोठा प्रसिद्ध राजा आहे. तुम्ही उत्तर भारतात गेलात तर तुम्हाला लक्षात येईल. याबाबत मी नंतर एक वेगळा व्हिडिओ नक्कीच बनवेन. तर मांधातापासून सुसंधी जन्मला. सुसंधीचे 2 पुत्र होते, ध्रुवसंधी आणि प्रसेनजित. ध्रुवसंधीचा पुत्र होता भरत. भरताचा पुत्र असित. असिताचे पुत्र होते सगर. सगर यांच्या पुत्राचं नाव होतं असमंज. असमंजचे पुत्र होते अंशुमान. अंशुमानाचा पुत्र होता दिलीप. दिलीप राजा सुप्रसिद्ध. अंशुमान पण प्रसिद्ध, दिलीप सुद्धा प्रसिद्ध. तर दिलीप राजाचा पुत्र होता भगीरथ. आणि याच भगीरथ किंवा भागीरथ यांनी गंगेला पृथ्वीवर आणलेलं होतं. भगीरथ प्रयत्न तुम्ही ऐकलेला आहे ना, तर यांनीच अतिप्रचंड कष्टाने या गंगेला पृथ्वीवरती आणलेलं होतं. तर भगीरथाचे पुत्र होते काकुत्स्थ. काकुस्थ. तर या काकुस्थांचे पुत्र होते रघु.
रघु राजा हा अतिशय तेजस्वी आणि पराक्रमी असा नरेश किंवा राजा होता आणि त्यामुळे या कुळाचं नाव पुढे रघुकुल किंवा रघुवंश म्हणून ओळखलं गेलं. काकुस्थ वंश सुद्धा म्हणतात, रघुकुल सुद्धा म्हणतात. तर या रघुचा मुलगा होता प्रवृद्ध. प्रवृद्धचा पुत्र होता शंखण. शंखणचा पुत्र होता सुदर्शन. सुदर्शन यांचा पुत्र होता अग्निवर्ण. अग्निवर्ण यांचा पुत्र होता शीघ्रग. शीघ्रगचा पुत्र होता मरु. मरुचा पुत्र होता प्रशुश्रुक. प्रशुश्रुक यांचा पुत्र होता अंबरीश. अंबरीशचा पुत्र होता नहुष. नहुषचा पुत्र होता ययाती. ययातीचा पुत्र होता नाभाग. नाभागच्या पुत्राचं नाव आहे अज. आणि या अज राजाच्या सुपुत्रांचं नाव होतं दशरथ. आणि दशरथ राजांना 4 पुत्र होते, श्रीराम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि अशा प्रकारे ब्रह्मदेवांच्या 39व्या पिढीमध्ये श्रीराम प्रभूंचा जन्म झाला. मित्रांनो, भक्तांनो, या रामनवमीच्या दिवशी प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो. नावामध्येच आहे सुंठवडा, म्हणजे सुंठीपासून बनवलेला. तर तो कसा बनवतात हे पण आपण जाता जाता बघूया. हा सुंठवडा जर का जास्त प्रमाणात बनवायचा असेल तर काय करायचं, किती प्रमाणात घ्यायच्या या सगळ्या गोष्टी ते बघूया. 50 ग्रॅम सुंठीची बारीक पूड घ्यायचे. 200 ग्रॅम खडी साखरेची बारीक पूड करून घ्यायचे. 2 वाट्या खोबरं बारीक करून घ्यायचे, त्याची पूड करून घ्यायचे. धणे घ्यायचे 100 ग्रॅम बारीक पूड करून. ओवा 100 ग्रॅम बारीक पूड करून घ्यायचा आहे. 15 वेलच्या घ्यायच्यात बारीक पूड करून. आणि नंतर हे सगळे पदार्थ एकत्र करायचे आणि कुटायचे. आणि यामध्ये अगदी थोडंसं गाईचं शुद्ध तूप गरम करून पातळ करून मिसळायचं आणि एकजीव करायचं. आणि मग रामनवमी च्या कार्यक्रमाला जे भक्त आलेले असतील त्यांना हा कार्यक्रम संपल्यानंतर हा सुंठवडा सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा आहे. हा सुंठवडा जर का घरच्यासाठी अल्प प्रमाणात करायचा असेल तर त्याचं काय प्रमाण असेल तर आपण ते बघूया. सुंठ पावडर 1 चमचा घ्या. खडी साखर पावडर 1 चमचा घ्या. 4 चमचे घ्या. त्याच्यानंतर एका वेलचीची पावडर तयार करून घ्या. लहान खोबऱ्याचा तुकडा बारीक त्याची पूड तयार करून घ्या. अर्धा चमचे धणे पावडर घ्या. आणि हे सगळं वरती दिलंय त्याप्रमाणे बारीक करून कुटून एकत्रित करून घ्या. आणि हा सुंठवडा सगळ्यांना प्रसाद म्हणून द्या. रामनवमीला हा सुंठवडा प्रसाद म्हणून सगळ्या मंदिरांमध्ये, देवळांमध्ये आणि घरी सुद्धा दिला जातो. त्याचं कारण काय तर चैत्रामध्ये ऊन खूप जास्त असतं, गरमी असते, हीट असते. त्यामुळे पित्ताची वाढ होते आणि याच पित्ताबरोबर थोडासा कफ सुद्धा पातळ होऊन बाहेर पडत असतो किंवा कफ जाणवत असतो आपल्याला. तर हे पित्त आणि हा कफ हे दोन्ही कमी व्हावं, कफ बाहेर पडावा, पित्त कमी व्हावं म्हणून हा सुंठवडा तयार करून तो दिला जातो. हा सुंठवडा या दोन्हीवरचं म्हणजे पित्त आणि कफावरचं अगदी रामबाण औषध आहे. तर म्हणूनच श्री राम जन्माच्या या कार्यक्रमाच्या याला सुंठवडा म्हणून प्रसाद म्हणून दिला जातो. मंडळी, आपण हे नेहमी आपण आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये याआधी सुद्धा पाहिलेलं आहे की हिंदू धर्मामध्ये, आर्य सनातन वैदिक संस्कृतीमध्ये उगाच असं काहीच नाहीये. ऋषीमुनींनी विज्ञानाचा, सायन्सचा अभ्यास करून त्याच्यावरती आपल्या धर्माचा पाया रचलेला आहे. त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती आपल्या धर्माची उभारणी केलेली आहे, निर्मिती केलेली आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी जर का या गोष्टींचा अभ्यास करून त्या जाणून घेऊन आपल्या धर्माचं पालन केलं तर आपल्याला त्याचा खूप चांगला लाभ होईल. मित्रांनो, मला शक्य झालं तर
श्रीरामांच्या संबंधित, रामायणाच्या संबंधित मी अजून 1-2 व्हिडिओंच्याद्वारे तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करीन. याच्यानंतर श्री हनुमान जयंतीसुद्धा येते आहे. तर त्याचीसुद्धा माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तूर्तास मी तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून माझ्या स्वतःतर्फे आणि माझ्या कुटुंबियांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. खूप आनंद घ्या, खूप भक्ती करा, मनापासून भक्ती करा, उपासना करा, अशा मनापासून शुभेच्छा देतो आणि आज इथे थांबतो. आपलं चॅनेल सबस्क्राईब करा, आपले हे व्हिडिओ लोकांच्यापर्यंत पोचवा, त्याच्यावरती कमेंट्स करा, त्याला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.